4 डिसेंबर रोजी आहे दत्त जयंती. हा दिवस भगवान दत्तात्रेयांच्या जन्माचा, त्यांच्या कृपेचा. या दिवशी केलेलं गुरुचरित्र पारायण तुम्हाला असीम सुख आणि समृद्धी देऊ शकते. पण गुरुचरित्राचे 53 अध्याय आहे, ते नेमके काय सांगतात? या पारायणाचे रहस्य काय आहे? याबद्दल चला सविस्तर जाणून घेऊया. दत्त जयंती हा मार्गशीर्ष पौर्णिमेला साजरा केला जाणारा एक अत्यंत पवित्र सण आहे. या दिवशी भगवान दत्तात्रेयांचा जन्म झाला, जे ब्रह्मा, विष्णू आणि महेश या त्रिदेवांचे एकत्रित स्वरूप मानले जातात. भगवान दत्तात्रेय हे आदियोगी आणि आदिगुरु आहेत, जे ज्ञान, वैराग्य आणि साधनेचे प्रतीक आहेत. महाराष्ट्रात, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशात हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. दत्त जयंतीच्या दिवशी दत्ततत्व हे नेहमीच्या तुलनेत 1000 पटीने अधिक कार्यरत असते असं मानलं जातं. त्यामुळे या दिवशी केलेली कोणतीही उपासना अत्यंत फलदायी ठरू शकते. दत्त संप्रदायात श्री गुरुचरित्र ग्रंथाला 5वा वेद मानलं जातं. श्री सरस्वती गंगाधर स्वामी यांनी 15व्या शतकात लिहिलेला हा ग्रंथ श्रीपाद, श्रीवल्लभ आणि श्री नृसिंह सरस्वती महाराजांच्या दिव्य लीलांचे आणि उपदेशांचे वर्णन करतो. यात ज्ञानकांड, कर्मकांड आणि भक्तिकांड यांचा सुंदर समन्वय साधला आहे, जो भक्तांना योग्य दिशा दाखवतो. गुरुचरित्राचं पारायण केल्यानं भक्तांना शांती, समाधान आणि आध्यात्मिक प्रगती मिळते. तसेच घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होऊन सुख शांती नांदते. दत्त जयंतीच्या मंगलमय पर्वावर गुरुचरित्र पारायण करणं हे विशेष फलदायी ठरतं. अनेक घरांमध्ये दत्त जयंतीच्या आधीपासून म्हणजेच एकादशीपासून ते पौर्णिमेपर्यंत गुरुचरित्र सप्ताह करण्याची परंपरा आहे. या काळात केलेले पारायण आपल्या सर्व मनोकामना पूर्ण करते आणि जीवनातील संकट दूर करते. पितृदोष असेल, वास्तुदोष आणि ग्रहदोषांवरही हा एक रामबाण उपाय मानला जातो. गुरुचरित्रात एकूण 52 किंवा 53 अध्याय आहेत. 53वा अध्याय हा अनेकदा अवतरणिका किंवा सार म्हणून ओळखला जातो, जो मागील 52 अध्यायांचा गोषवारा देतो. प्रत्येक अध्याय श्री गुरूंच्या विविध लीला, उपदेश आणि चमत्कारांनी भरलेला आहे. या 53 अध्यायाचे सार म्हणजे गुरुचं महत्व, कर्म, भक्ती आणि ज्ञानाचे मार्ग, संकटातून मुक्ती, धर्म आचरण आणि सेवाभाव. आता गुरुचं महत्व कसं, तर गुरु हा ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचं स्वरूप आहे. गुरूंच्या कृपेशिवाय ज्ञानप्राप्ती आणि मोक्ष मिळणं कठीण आहे, हे ग्रंथ वारंवार सांगतो. कर्म, भक्ती आणि ज्ञान मार्गाबद्दल बोलायचं झालं तर ग्रंथात विविध कथांच्या माध्यमातून निष्काम कर्म, दृढ भक्ती आणि अध्यात्माचे महत्व समजावले आहे. श्री गुरूंच्या कृपेनं कुष्ठरोगी बरा झालाय, मृत व्यक्ती जिवंत झालाय, दरिद्री श्रीमंत झाले, अशा अनेक कथा यात आहेत. या कथा आपल्याला श्रद्धा आणि संयम शिकवतात. ब्राह्मणांचे आचार धर्म, व्रत वैकल्ये, अश्वत्थ आणि औदुंबराचे महत्व, भस्मलेपन आणि शिवपूजेचे महात्म्य यात विस्ताराने सांगितले. सेवाभावाबद्दल बोलायचं झालं तर गायी, कुत्रे जे 4 वेदांचे प्रतीक मानले जातात आणि गरजूंची सेवा करण्याचे महत्व या ग्रंथात अधोरेखित केलं आहे. पारायणाने केवळ आध्यात्मिक उन्नतीच नाही तर भौतिक इच्छांची पूर्तता देखील होते असा विश्वास आहे. आता गुरुचरित्र पारायण कसं करायचं, तर शुद्ध अंतःकरणानं आणि नियमानुसार गुरुचरित्र पारायण करणं आवश्यक मानले जातं. पारायण सुरू करण्यापूर्वी आदल्या दिवशीच 4 कुत्रे आणि एका गाईला गव्हाच्या पोळीचा नैवेद्य दिला जातो. चौरंगावर पिवळे वस्त्र किंवा भगवे वस्त्र घालून त्यावर श्री गुरूंच्या पादुका किंवा मूर्ती ठेवून कलश स्थापना केली जाते. उदबत्ती, धूप आणि समई प्रज्वलित करून वाचन संपेपर्यंत ती तेवत ठेवली जाते. पारायण शक्यतो शनिवारी सुरू करून शुक्रवारी समाप्त केलं जातं. वाचन पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून केलं जातं. पारायण काळात उपवास न करता सात्विक आहार घेतला जातो. ब्रह्मचर्याचं पालनही केलं जातं. दत्त जयंतीच्या आधीपासून सप्ताह पद्धतीनं पारायण केल्यास विशेष फळ मिळतं असेही सांगितलं जातं. दररोज विशिष्ट अध्याय वाचून 7 दिवसात हा ग्रंथ पूर्ण केला जातो. गुरुचरित्राच्या नियमित पारायणानं आध्यात्मिक प्रगती होते, घरात सुख शांती येते आणि भक्तांचे जीवन समाधान आणि आनंदाने भरून जाते. कुंडलीतील ग्रह नक्षत्रांचे दोष दूर होतात. प्रारब्ध दोष यावर गुरुचरित्र हा एक रामबाण उपाय असल्याचे जाणकार सांगतात. हे पारायण आपल्याला मानसिक स्पष्टता, आरोग्य आणि आध्यात्मिक ऊर्जा प्रदान करते असंही सांगितलं जातं. तर दत्त भक्तांनो, या दत्त जयंतीच्या निमित्तानं तुम्ही गुरुचरित्र पारायणाचा संकल्प करू शकता. श्री दत्तात्रेयांचा कृपाशीर्वाद तुम्हालाही प्राप्त होऊ शकतो. आता नक्कीच गुरुचरित्र पारायणाच्या वेगवेगळ्या अध्यायाची वेगवेगळी फलश्रुती आहे, पण वैवाहिक समस्येसाठी या ग्रंथातल्या कोणत्याच अध्यायात
अशी फलश्रुती सांगितली नाही. त्यामुळे जर आपण वैवाहिक समस्येसाठी हा ग्रंथ वाचत असाल तर ते त्वरित बंद करावं किंवा कोणाला तसं सांगू नये अथवा करू देऊ नये. आता श्री गुरुचरित्रातील वेगवेगळ्या अध्यायाची फलश्रुती जाणून घ्यायची झाली तर पहिला अध्याय सांगतो नित्य गुरुचिंतनाने संपूर्ण जीवन मंगलमय होतं. दुसरा अध्याय सांगतो कलिबाधा आणि सर्व रोगबाधा नाहीशी होतात. तिसऱ्या अध्यायाने गुरुकृपेचे शमन होते आणि व्रताची पूर्तता होते. चौथ्या अध्यायाने स्त्री छलनाचा दोष जातो आणि स्वहिताचे रक्षण होते. पाचव्या अध्यायाने शारीरिक व्यंगे नष्ट होतात, ज्ञानाची प्राप्ती होते. सहाव्या अध्यायाने दैवी कोप दूर होतो आणि विद्या प्राप्ती होते. सातव्या अध्यायाने पंचमहापापादी सर्व पातके नाहीशी होतात. आठव्या अध्यायाने बुद्धिमांद्य नाहीसे होतात. विवाह कार्य सुलभ होते. नवव्या अध्यायाने सर्व शुभकामना गुरुकृपेने पूर्ण होतात. 10व्या अध्यायाने नवस फळाला येतात आणि चोरीचा आळ दूर होतो. 11व्या अध्यायाने वांच दोष तसेच वेड नाहीसं होतं. 12व्या अध्यायाने संकट, दैन्य, दारिद्र्य यांचं निवारण होतं. अध्याय 13ने सर्व प्रकारच्या पोटाच्या व्याधी नाहीशा होतात. 14व्या अध्यायापासून प्राणघातक गंडातरांपासून संरक्षण लागतं. 15व्या अध्यायाने तीर्थयात्रांना सफलता प्राप्त होते. 16 अध्यायाने आदरणीयांची निंदा, अपमान केल्याचा दोष दूर होतो. 17व्या अध्यायाने ज्ञान आणि गुरुकृपा यांचा लाभ होतो. 18व्या अध्यायाने संपत्तीचा लाभ होऊन दारिद्र्य नाहीसं होतं. 19व्या अध्यायाने भाग्यवृद्धी होते, सद्गुरूंचा लाभ होतो. स्त्रीस्थळी या तर पुण्य यांचा लाभ मिळतो. 20व्या अध्यायाने गुरुस्मरणाने संचित पापांचा क्षय होऊन आचार शुद्ध होतात. 21व्या अध्यायाने मृत्यू भयापासून मुक्ती मिळते. 22व्या अध्यायाने वांझपण दूर होतं, बाळंतिणीला चांगलं दूध येतं. 23व्या अध्यायानं पिशाच्य बाधा नष्ट होतात, राजमान्यता प्राप्त होते. 24व्या अध्यायाने भ्रम आणि वैचारिक गोंधळ दूर होऊन मनशांती लाभते. 25व्या अध्यायाने अपात्र लोकांचा संपर्कात त्यांचे दुष्परिणाम टळतात. 26व्या अध्यायाने शत्रू निशभ्रम होऊन शरण होतात. 27व्या अध्यायाने गर्व नष्ट होऊन चित्त शुद्ध होतं. विद्वानाचा छळ दोषांची निवृत्ती होते. 28व्या अध्यायाने वाईट कर्माचे दोष दूर होतात. तर 29व्या अध्यायाने स्त्री छल दोष, वासना दोष दूर होऊन पावित्र्य लाभतं. 30व्या अध्यायाने आपल्या पतीला दीर्घायू प्राप्त होऊन सौभाग्यवृद्धी होते. 31व्या अध्यायाने पतीवर येणारं विघ्न टळतं. 32व्या अध्यायाने वैधव्याची दुःख टळते. 33व्या अध्यायाने वचनभंग आणि व्यभिचार दोष दूर होऊन सद्गती लाभते. 34व्या अध्यायाने प्राण संकटाचं निवारण होऊन आयुष्य वृद्धी होते. 35व्या अध्यायाने हरवलेले, नष्ट झालेले पुन्हा प्राप्त होते. तुटलेले संबंधही जुळतात. अध्याय 36ने चुकीच्या समजुती जाऊन अंतःकरण शुद्ध होतं. 37व्या अध्यायाने मूढ बुद्धी नष्ट होऊन योग्य ज्ञान आणि ब्रह्मप्राप्ती होते. 38व्या अध्यायाने निंदा करणारे शरण येतात, अन्नपूर्णा नित्यप्रसन्न राहते. 39व्या अध्यायाने सद्गुरूची प्राप्ती होऊन योग्य मार्ग सापडतो. 40व्या अध्यायाने कुष्ठरोग नाहीसा होऊन शरीर निकोप होतं. 41व्या अध्यायाने सद्गुरूंची प्राप्ती होऊन योग्य मार्ग सापडतो. 42व्या अध्यायाने विद्या फलाची प्राप्ती होऊन कर्तबगारीला यश येतं. 43व्या अध्यायाने गर्व आणि क्रोध नाहीसा होऊन ऐश्वर्याची प्राप्ती होते. 44व्या अध्यायाने मनातील भ्रम दूर होऊन योग्य मार्ग लाभतो. 45व्या अध्यायाने कुष्ठरोग नाहीसा होतो, गुरुनिष्ठ सफल होते, शिवाय बुद्धीही वाढते. 46व्या अध्यायाने चिंतांची स्थिरता लाभते, ज्ञानाची प्राप्ती होते. 47व्या अध्यायाने पक्षपाताचा दोष नाहीसा होऊन समत्व बुद्धी प्राप्त होते. 48व्या अध्यायाने गुरुनिष्ठास विपुल समुद्री प्राप्त होते, विघ्न टळतात. 49व्या अध्यायाने तीर्थक्षेत्राबद्दल आदर वाढतो, सर्व पापांचं क्षालन होतं. 50व्या अध्यायाने ग्रंथीरोग, त्वचारोग नष्ट होऊन शरीर सुख लाभतं. आणि 51व्या अध्यायाने सुख, समृद्धी आणि अंतिम मोक्षी प्राप्ती होते. एवढंच नाही तर गुरुचरित्रातील सर्व अध्यायाची फलश्रुती बघता वैवाहिक समस्यांची फलश्रुती त्यात नाही. मग आपल्याला हा प्रश्न नक्कीच पडेल की वैवाहिक समस्यांसाठी दुसरा उपाय नक्की काय? या संदर्भात तुम्हाला माहिती हवी असेल तर कमेंटमध्ये सांगा, त्याची योग्य माहिती देण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू. तुम्ही सुद्धा दत्त जयंतीच्या निमित्तानं